brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। यूपी बिहार के खिलाफ तो मन से पहले कैंपेन कर रहा था, तो आपको क्यों लगा कि फिर भी मुझे मनसे के साथ जाना चाहिए? मुझे अच्छा लग रहा है, इसके लिए मैं बहुत मतलब बड़ा पैदा इधर ही हुआ है ना मुंबई में। वो बात तो ठीक है, चलो बढ़िया है कि आप मुंबई में पैदा हुए, लेकिन मन से बोल रहे हैं कि मुंबई में पैदा हुए, मुंबई में रह रहे हो तो मराठी आनी चाहिए। आता है ना मराठी? तो मराठीत बोल की माझी। हां, मला तेच विचारायचं आहे की तू काय शिकतोयस, की काम काय करतो मला सांग। आता पढ़ाई करते हुए सभी राज्य का अपना अपना भाषा होता है, वो राज्य में अपना भाषा बोलना चाहिए, तो वो अनिवार्य रहता है, तो उससे कोई मतलब नहीं है। कोई अपने बिहार में भी अपना बिहारी भाषा में बात करेंगे, उनसे कोई प्रॉब्लम नहीं। महाराष्ट्र में रहेंगे तो मराठी भाषा में बात करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं। काय होते माहिती का की तिथल्या लोकांना खरेदी केले जाते। आज बीजेपीची सत्ता आहे, बीजेपी केंद्रापासून राज्यापर्यंत आहे, सगळे पैशाच्या जोरावर विकत घेत आहेत। जे लाचार आहेत ते जातात। साहेबांनी जे बांधलं ते तोरण, जे सांगितलं ते धोरण आमच्यासाठी, आम्ही साहेबांचे भक्त। नमस्कार, मी ओमकार। मी आत्ता रायगडाच्या पायथ्याशी उभा आहे आणि का त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन येत आहे, तर त्याच्या आधी एक मोहीम सुरू करावी वगैरे असं सगळं राज ठाकरेंच्या साधारण त्यांची संकल्पना दिसते आणि म्हणून त्यांनी आत्ता इथे रायगडावरती आले होते। छत्रपतींचे तिथे आले, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं, अभिषेक झाला आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर आता इथे कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात इथे सभासद झाली का तुमची नोंदणी? तुम्ही फॉर्म बरेच घेतले दिसते। मग ते दुसरे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना द्यायचे आहेत ना। कार्यकर्त्यांचे फॉर्म घेऊन झालेत का? पक्षात किती वर्ष झाली तुम्हाला? 18 वर्ष, म्हणजे आता 20 वर्ष चालू आहे। राजसाहेबांची जोडीलाच होतो मी स्टार्टिंग पासून। बरं, मला सांगा, चांगलं 20 वर्ष वगैरे तुम्ही 20 वर्ष तुम्ही पक्षासोबत आहे, मला विचारायचं आहे 20 वर्षात पक्ष कुठून कुठपर्यंत आला असं वाटतं तुम्हाला? नाही, पक्ष बरोबर आहे, जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी पक्षाची भरत धन्यवाद। काय वाटतं 20 वर्षात पक्ष कुठून कुठे आला? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि पक्ष हा बरोबर चाललेलाच आहे आणि महाराष्ट्राचं नवनिर्माण करणारे एकमेव नेते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच आहेत। मला हे अगदी मान्य आहे की तुम्ही 20 वर्ष त्याच तळमळीने सोबत राहिला म्हटल्यानंतर विश्वास असणारच तुमच्यामध्ये, पण माझा सोपा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे की 20 वर्षात पक्ष कुठून कुठपर्यंत आला असं तुम्हाला, कारण तुम्ही 20 वर्ष वाटचाल बघता, असं नाही की तुम्ही आत्ता सभासद नोंदणी केली? बरोबर नाही, राजकारणामध्ये चढ उतार होणारच आहेत ते, आणि झालेत ना। आता स्टार्टिंगला आपले 13 आमदार आलेले होते, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 29 नगरसेवक आले होते, मुंबईला 7 होते, ठाण्याला 7 होते, तर चढ उतार होणारच आहे ते। प्रत्येक गोष्टीचा चढ उतार असतोच, प्रत्येक पक्षाचा पण झालेला आहे। बीजेपीचा तर स्टार्टिंगला तर एकच खासदार आला होता, पण त्याने ठाम राहिले ते आणि आज सत्तेमध्ये आहेत। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मला तुमचं कुतूहल ह्याच्यासाठी वाटतंय की तुम्ही खरंच 20 वर्ष राहिला, तळमळीने साहेबांसोबत राहिला, त्यामुळे म्हणून तुमचं कौतुक पण आहे। पण मला हे म्हणायचं आहे की बघा, आत्ताचा ट्रेंड काय आहे? आत्ताचा ट्रेंड हा पक्ष बदलण्याचा आहे ना। आत्ताचा ट्रेंड असा दिसतो की मला इथे सत्ता आहे, इथे पैसे आहेत, किंवा इथून मला 4 गोष्टी येणार आहेत, तिथे लोक चालली आहेत, बरोबर आहे, असाच आत्ता ट्रेंड आहे। मग तुमच्या पक्षातले पण खूप लोक गेलेच की तिकडे? जाऊ दे ना, ते पैशासाठीच गेले आहेत, बरोबर। मी पैशासाठी जाणार नाही, मी पैशासाठी खेळतच नाही राजकारणामध्ये, नावासाठी। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं नवनिर्माण करणार म्हणजे करणारच, त्यासाठी मी त्यांच्या बरोबरच राहीन। कुठले आहेत तुम्ही? मी भिवंडी कोपर स्थानिक विभाग अध्यक्ष मनसे विभागात। ते साहेब वरती गेले नाहीत, काय झालं? नाही, जाऊन आले ना, निम्म्यातूनच खाली आले? नाही नाही नाही, पूर्ण गेलते ना, मी होतो ना तिथे, ते निम्म्यातूनच आले खाली? गेलते ना पुढे, गेले मी जेव्हा तिथे होतो तेव्हा ते अभिषेक वगैरे झाला आणि ते तिथून म्हटलं आता जाऊ खाली, आणि वरती मग बाकीचे अमितजी वगैरे होते। हां, अमित साहेब पुढे गेले। हो हो, गेले ना। तुम्ही पण साहेब, झालं का नोंदणी तुमची? कुठं आले तुम्ही? आम्ही नवी मुंबई। पण तुम्ही 20 वर्ष सदस्य असताना आता का नोंदणी करताय? काय? नाही नाही, नोंदणी केली जाते। पक्षाचा विषय असा आहे की तुम्ही ज्यावेळेला पक्ष सक्रिय ठेवायचा असेल, त्याला जिवंत ठेवायचं असेल, तर आपण दर 2 वर्षांनी पक्षाची नोंदणी करायची, जेणेकरून ती नोंदणी तुम्ही निवडणूक आयोगाला वगैरे सरकारला देऊ शकता। जिथं आपण नोंदणी केलेली आहे ज्या आस्थापनेकडे, त्या आस्थापनेला तुम्हाला ती द्यावी लागते की तुमच्या पाठी किती सक्रिय सभासद आहेत, किती सदस्य आहेत, त्याच्यासाठी ती नोंदणी केली जाते। आता मागाशी तुम्ही यांना जो प्रश्न विचारला की बरेच लोक सोडून गेल्यानंतर पक्षाला आणि सन्माननीय राजसाहेबांना, आमच्या ब्रँडला काही फरक पडत नाहीये, जे गेले ते। ऐका ना, हे बघा, मला ना हे मान्य आहे, हे मागच्या शिवसैनिक पण म्हणत होते गेले ते लाचार वगैरे। माझं म्हणणं ॲट द एंड पक्ष टिकतो कुठे? तुमचे
तुमचे म्हणजे वेगवेगळी जी आपली सदनं आहेत की समजा विधान भवन आहे, वरती संसद आहे, इथे तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, इथे तुमचे खासदार आमदार असतील तर तुमचा पक्ष आणखी स्ट्रॉंग होतो, तुम्हाला बळ मिळतं. या गोष्टी मनसेबाबतीत नाही होत ना. नाही घडायला लागलेत ना आता. आता बघा तुम्ही, आमच्याकडे नवी मुंबईला आमचा मनसेचा 20 वर्षांमध्ये पहिला नगरसेवक आला. तो ह्याच्यामध्ये सभागृहात जायला लागला आणि त्याने आता जनतेच्या हिताचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. बाकीचे बीजेपीची तिथं नाशिक पुण्यात तुम्ही होता, काय झालं तिथे? होतो ना. आता काय होते माहिती आहे का, की तिथल्या लोकांना खरेदी केले जाते. आज बीजेपीची सत्ता आहे, बीजेपी केंद्रापासून राज्यापर्यंत आहे. सगळे पैशाच्या जोरावर विकत घेत आहेत. जे लाचार आहेत ते जातात. हे इंटरेस्टिंग आहे. कार्यकर्ते म्हणतात की भाजपवाले विकत घेतात आणि मग 2019ला किंवा त्याच्या आधी राजसाहेब म्हणतात की नाही भाजपसाठी आपण उभं राहायला पाहिजे, लोकसभेला म्हणतात. ते पक्षाची ध्येय धोरण आहे. सन्माननीय राजसाहेबांची विचार कार्यकर्त्यांचे वेगळे आणि राजसाहेबांचे असं नाही ना विषय काय? नसतो ना. आम्ही साहेबांनी जे बांधलं ते तोरण, जे सांगितलं ते धोरण आमच्यासाठी, आम्ही राजसाहेबांचे भक्त आणि हे तर साधारण सगळ्याच पक्षात आहे. आहे ना, असेल, परंतु आमचा ब्रँड वेगळा आहे. हे बघा, ब्रँडबद्दल तुम्ही म्हणणारच नाही काय, ते त्याबद्दल काय कोण चॅलेंज करणार ना. मग माझं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचं खरंच ऐकलं जातं की नाही ऐकलं जातो आत्ताच्या घडीत. म्हणजे एक फ्री ह्याने मला सांगा, बाकी जाऊ दे, राजकारण चालत राहील. नाही, कसं होतं माहिती आहे का, सन्मान्य राजसाहेबांचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत लक्ष असतं. मगाशी साहेबांनी स्वतः फॉर्म भरताना काय सांगितलं की शाखा अध्यक्षांनी माझा फॉर्म चेक करावा. हे विचार आणि हा मोठेपणा त्यांच्या मनाचा आहे. त्याच्यामुळं नाही आहेच ना. नाही हसणार ना. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, त्यांच्या ह्याच्यामध्येच तो विनोद भरलेला आहे आणि राजसाहेबांनी आतापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष दिलेलं आहे. साहेब तुम्ही फॉर्म भरला आता, बघू बरं जरा. फॉर्म भरला का? तुमचा आहे का? या एक मिनिट. ह्यांचा कुठला फॉर्म आहे? म्हात्रे दिसत आहे, म्हात्रे संतोष भगवान. हे कांदिवली पूर्ववरून आले, तिकडे भिवंडी आणि शाखाध्यक्षाची सही याच्यावरती. हे खालचं फाडून घेतलं का इथलं? त्याच्यामध्ये तो आयडी बनवला जातो ना. हा ओके, ते पक्षाकडे राहणार. ओके, त्यांच्याकडे जातो आणि हा हे हा, आपल्याकडे येतं. हे आपल्याकडे. ओके, असं आहे. येतं ना, हा, भरपूर नोंदणी चालली बघा, मनसेची नोंदणी वगैरे चालली असते बघा. हे पण आता भरतायत. साहेब तुम्ही कुठून आले दिसतंय? गुहागरवरून आले दिसत आहे. तुम्ही नवी मुंबई? सभासद नोंदणी सुरू आहे मनसेची आता इथे. ते ऑल्टरनेट इयर करता का की दरवर्षी सभासद नोंदणी कशी असते? नाही, आता 2 वर्षांनी होते. दर 2 वर्षांनी असतात त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळी राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी आहेत. पण राज ठाकरे काय म्हणाले आता? राज ठाकरे असं म्हणाले की मी आज काय सगळं बोलणार नाही, जे काय बोलायचं ते मी नंतर बोलणार. म्हणजे 19 तारखेला गुढीपाडवायला त्यांचा जो काय 19 तारखेला जे काही त्यांचं गुढीपाडवायचं असेल ते. अहो तुमचं हे राहिलं हो म्हात्रे. अहो काय तुम्ही निघून गेला? या इकडे, थांबा जरा 2 मिनिटं. अहो या. अहो ते म्हात्रे फार गडबडीत आहेत. नमस्कार, तुम्ही कुठून आला महाराज? बघा स्टेजवर जरा बाईक माझ्याकडे. हां काय झालं? स्टेजवरती आहेत ना, ते सगळ्यांनी बऱ्याच वर्ष केसेस घेतलेले लोक आहेत. ते बघा काय जुने कार्यकर्ते. काय झालं मला सांगा ना, झालं काय ते तर सांगा. काही नाही म्हणालो, तुम्हाला शुभेच्छा. कोणी केसेस कोणी घेतलेत? कोणी केसेस जुने घेतले? कार्यकर्ते आहेत पक्षाचे, हां, ज्यांनी बऱ्याच केसेस तर पक्षांसाठी घेतलेले आहेत. ते घेतलेत, ते सगळे तिथे बसलेत. मग तुमच्या अंगावर केस आहे का आता? नाही आहे ना, महाराष्ट्र नोर्मन्सरीचे केसेस केस आहे का? पण मला सांगा, आता हे केसेस वगैरे तुम्ही लावून घेता, पक्षासाठी करता, साहेबांसाठी करता, 20 वर्ष झाले, नंतर तुम्हाला या सगळ्यामध्ये काय मदत मिळते का नाही मिळते? बघा, आमच्या ह्या केसेस जे असतात ते सगळं मराठी माणसासाठी असतात. आम्ही जडतोय ते मराठी माणसासाठी करतोय हे सगळं. मग मराठी माणूस तुमच्यासोबत उभा राहतोय का? मराठी माणूस 100% महाराष्ट्र नोर्मन सेनेसोबत आहे. पण मग मतदानात ते रिफ्लेक्ट नाही होते साहेब. केव्हा केव्हा होतात या गोष्टी. जसं की उदाहरण द्या मला. बघा, उभे आहेत म्हणून राजसाहेब इथे इथपर्यंत आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून राजसाहेबांचं नाव देखील महाराष्ट्रामध्ये चालत आहे. राजसाहेबांसोबत मी ना सैनिकांची साथ नाही आहे. हे बघा, राजसाहेबांना त्यांच्या मनसैनिकांची साथ यात मला तर काही दुमत नाही वाटत. आत्ता एक मंडळी आली ते म्हटल्यावर मी 20 वर्ष साहेबांसोबत आहे, काय हरकत नाही ना. काय मुद्दा माझा असा आहे की तुम्ही मराठी माणसासाठी अंगावर केसेस घेताय, तो मराठी माणूस तुम्हाला मतदान करतोय का, हा माझा मुद्दा आहे. कारण ते तसं दिसत नाही म्हणून मी प्रश्न विचारला. बरं, ते दिसत असतं तर काय हरकत नाही. मराठी माणूस आज मराठी माणसाला मतदान करत आहे, पण इतर जातीची लोक जी आहेत ती मनसेच्या पाठीशी उभी राहत नाही. मराठी माणूस म्हटलं की जातीचा कुठे काय विषय येतो? एकदम मराठी म्हटलं की मराठी बोलणारी माणसं ना. नाही, मराठी माणसं आहेत ना राजसाहेबांसोबत, पण जे परप्रांतीय महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत ते मनसेला मतदान करत नाहीत. नाही, समजा आपण असं म्हणू की एखादा परप्रांतीय आहे, तो मराठीत बोलतो, ऐका ना, तो मुंबईत राहतो, तो मराठीत बोलतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो इथे 4 कमवतो गोष्टी, खातो पितो आणि तो त्याचे पैसे घरी पाठवतो आणि कमवतो. मग तो मराठी नाही का आपल्यासाठी? साहेब, मुंबईत राहतो तो मराठी, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, हे राजसाहेबांनी तुम्हाला सांगितलं. पण मराठी माणसासाठी इथे नोकऱ्या मिळणं हे गरजेचे आहेत.
प्रत्येकाने तुम्ही हे बघा फार वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्ही बाउन्स होत आहे. माझं एक सोपं तुम्हाला म्हणणं आहे, मराठी माणूस तुमच्या पाठीशी उभं राहत असेल असं तुमचं म्हणणं असेल तर ते साहेब मतांमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. कारण तुमची जोपर्यंत माणसं हाऊसमध्ये दिसत नाही, रिप्रेझेंटेशन दिसत नाही, राजकीय पक्ष आहे ना, NGO नाही ना साहेब, बरोबर की नाही? मराठी माणूस तुम्ही काही बोला, राजसाहेबांसोबत आहे आणि तो राहणार. हो. तुम्ही कुठून आलाय? मुंबई किती केसेस आता? 3 काय असेच आंदोलन वगैरे केली? पक्षाचे आंदोलन. मग आता तुमच्या ज्या केसेस झाल्या तेव्हा पक्षाकडून काय बॅकअप मिळाला? पक्ष सर्वांच्या मागे उभा राहतो. हो तुमच्या केसेसला आता उभं राहिलं तर मात्र तुम्हालाच झालं. हो 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 नाही, पक्षाचा सपोर्ट सर्वांना असतो. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहते, ठामपणे उभी राहते. चल चांगलं आहे, भेटू आपण. ही सगळी माणसं काय आहेत? यांनी केसेस घेतले अंगावर. ठीक आहे, हरकत नाही. हे त्यांच्याकडे भेटू. साहेब नमस्ते, तुम्ही कुठून आलात सगळ्यांना? मी विक्रोळीवरून आलो. अरे बापरे, या सभेसाठी आला? हां, किती वर्ष झाले मनसेचं काम करताय? मी आता 15 वर्ष झाले मला. 15 वर्ष. पक्षाला 20 वर्ष आणि तुम्हाला 15 वर्ष. पण मग मला सांगा, आता 15 वर्षाचा प्रवास तुम्ही बघताय आता पक्षाचा, बरोबर? तर 15 वर्षात पक्ष कुठून कुठपर्यंत आलाच तुम्हाला वाटतं? तर पक्षाची जी कामं करतातच आहेत, पक्ष चालतच राहतो. नाही नाही, एक तुमचं काहीतरी एक पक्षाच्या प्रवासाबद्दलचं आकल नसेल ना? एवढे 15 वर्ष म्हणजे सोपं थोडी बाबा. काय पक्षाबरोबर चालतो मी, बस पक्ष मोठा हो, बस एवढंच आहे अपेक्षा. मग आता पक्ष होतोय मोठा, नाही होते काय करणार? होणारच. आत्ता होतोय का हे म्हणा. होतोय चालू आहे. चालू आहे. नाही नाही नाही, 10 वर्षांनी 15 वर्ष पोहोचलं तर नाही, ते तर वयाने वाढणं झालं. माझं म्हणणं आहे पक्ष साईजने वाढतोय का? नाही, पक्ष जसं पक्ष बांधणी झाली पाहिजे तशी पक्ष बांधणी होते आणि पुढे भविष्यात पण पक्ष बांधणी होत राहणार. मग ते 20-25 वर्ष ही पुढे वर्ष वाढत राहणार पक्षाची जेवढं. मग मला विचारायचं आहे की पक्ष बांधणी ज्या पद्धतीने तुमची होती, आता तुमचा पक्ष वाढतोय असं तुमचं म्हणणं आहे, मग ह्या गोष्टींचं मतांमध्ये कन्व्हर्जन होतंय का? ना, मतामध्ये होत आहे ना, कन्व्हर्जन होतं आहे, मतामध्ये होत आहे. पण जे आता जे काही चाललं आहे त्याच्यामुळे ती मतं पण पडली पाहिजे ना. मतामध्ये सर विभागणी तर होते, मतं पडतात माणसाला. कारण जेवढी सभेला गर्दी असते साहेबांच्या तेवढी मतामध्ये पण रूपांतर होतं. पण ती मतं तेवढे उमेदवार साहेब निवडून येताना दिसत नाही किंवा मतांचा पर्सेंटेज कुठे वाढला असं तुम्हाला वाटतंय का? की सभेला गर्दी होते आणि मतदान होतंय की नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, सभेला जेवढी गर्दी होते तेवढे मतदान पण होतं. फक्त ते होतंय, फक्त ते मतदान पोचलं पाहिजे. जे काही चाललं होतं मध्ये EVM मशीनचं हे ते, त्याच्यामुळे ते मतदान पोचलं पाहिजे. हां, आहे ना साहेबांना. जसं की मला थोडं सांग. जसं की म्हणजे जे मध्ये आता नाही, बहुतेक ठिकाणी त्यांचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. जिथे लढतच नाही झाली तिथे त्यांचे बिनविरोध आले. मग त्याचा मशीनची काय संबंध आहे? तिथं मतानच नाही आलं. बिनविरोध एवढ्या वर्षात कधी बिनविरोध आले नव्हते ना, तर ह्यावेळेस कसे काय बिनविरोध आले? लढाई. साहेब समजून घ्या, तुमचा डाऊट जर निवडणूक आयोगावरती किंवा मशीनवरती असेल तर बिनविरोध ह्याच्यात विषयच राहत नाही. बिनविरोधमध्ये असं की तुम्ही दोघं नाही लढत आहेत, मी जिंकलो असेल ना. पण ह्याच्यात खूप जागे त्यांनी पैसे देऊन पण माघार घ्यायला लावले ना, त्याच्यामुळे ते बिनविरोधच झाले ना. ते लढाई लढायची तर एकत्र लढायची, ते जिंकणं हारणं. इथे तरुण मुलं आहेत, वा वा, ही सगळी तरुण पिढी दिसते मनसेची. या जरा सगळे ना मित्रांनो, किती कुठले तुम्ही सगळे? नवी मुंबई. नवी मुंबई सगळे म्हणजे काय शिकतोस? अरे त्यांना काय विचार, तू काय शिकतोस? अरे तू शिकतोस काय? ओके, हिंदी क्या क्या सीखते हो तुम? अरे काय करतो म्हणजे काम? मतलब कुछ काम करते हो, एजुकेशन चल रहा है, क्या पढ़ाई कर रहे हो? पढ़ाई चल पढ़ाई चल रहा है। ओके, तो प्रॉपर कहाँ के हो आप? अभी मैं बिहार का हूँ प्रॉपर. ओके, आप बिहार के हो और मनसे के प्रोग्राम में आए हो, तो कब से मतलब मनसे के साथ जुड़े हो आप? हो गए 3 साल. 3 साल हो गए. तो यूपी बिहार के खिलाफ तो मनसे पहले कैंपेन कर रहा था, तो आपको क्यों लगा कि फिर भी मुझे मनसे के साथ जाना चाहिए? मुझे अच्छा लग रहा है, इसके लिए मैं बहुत मतलब बड़ा पैदा इधर ही हुआ है ना, मुंबई में. नहीं, वो बात तो ठीक है, चलो बढ़िया है कि आप मुंबई में पैदा हुए, लेकिन मन से बोल रहे हैं कि मुंबई में पैदा हुए, मुंबई में रह रहे हो तो मराठी आनी चाहिए. आता है ना मराठी. मग मराठीत बोल की माझी. हां, मग मला तेच विचारायचं आहे की तू काय शिकतोयस, की काम काय करतो मला सांग. आता पढ़ाई करतो मी. पढ़ाई गैस के अभ्यास काय करतो. शिकतोयस, कोणत्या कोर्सला आहेस? अरे सांग ना राजा. ओके, तर हिंदीत तर बोल माझी. अरे हिंदीत तर बोल. अरे काय, बरं ठीक आहे, तू बोल रे. काय टॅटू भारी तुझा, काय लिहिलंयस तू? नमी. नमी. बरं मला सांग, नमी काय नावच नमी आहे का? हां बरं, मला सांग कुठला आहेस तू? मी बिहारचा आहे. अरे बापरे, तू बिहारचा आहे का? बरं मला सांग की मनसेचं असं म्हणणं आहे की यूपी बिहार येऊन आमच्या नोकऱ्या घेतात मराठी पोरांच्या, किंवा हे येऊन आमच्यावरती अतिक्रमण करतात, ह्यांना तर आपण बाहेर काढलं पाहिजे. मग तुला काय वाटतं रे? सभी राज्य का अपना अपना भाषा होता है, वो राज्य में अपना भाषा बोलना चाहिए, तो वो अनिवार्य रहता है, तो उससे कोई मतलब नहीं है. कोई अपने बिहार में भी अपना बिहारी भाषा में बात करेंगे, उनसे कोई प्रॉब्लम नहीं. महाराष्ट्र में रहेंगे तो मराठी भाषा में बात करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं. तो हमको भी कोई प्रॉब्लम नहीं, इधर इसके लिए रहते हैं. और मनसे में हम लोग 3 साल से पदाधिकारी के हिसाब से मतलब काम करते हैं.
3 साल से मनसे का पदाधिकारी। हाँ तो जब मनसे वाले बोल रहे हैं कि बिहारी तो बाहर से आके महाराष्ट्र में बोझ बन रहे हैं, तो आपको कैसा लगता है? नहीं वो हमको नहीं लगता ना, हम लोग का काम करते हैं हम इनके साथ, नहीं ये लगता है हमको। हाँ नहीं, लेकिन देखो ऐसी भावना होती है ना कि मैं बिहारी हो तुम बिहारी हो, तो हमारी बिरादरी को कोई बोल रहा है हम तो यहाँ कमाने के लिए आए और मनसे वाले बोल रहे हैं, सबका अलग अलग है, सबका अलग अलग है। तो ऐसे दर्द वर्द नहीं होता कुछ? नहीं ओके, हाँ अच्छा यार, बढ़िया। क्या नाम है? नमी। और काम क्या करते हो आप? हाँ मैं ड्राइवर हूँ, गाड़ी चलाता हूँ। गाड़ी चलाते हो? हाँ तो आपको ये उत्तेजना कैसे मिली कि आपको महाराष्ट्र नवनिर्माण सेना के साथ जाना चाहिए? ये मेरे दादा है, राज साहब पसंद है, दादा ने मेरे को मिले थे, मेरे को थोड़ा इधर मैं फंस गया था, दादा मिले, थोड़ा काम मेरा करके दिए, तो मैं राज साहब से मिला भी था, ये दादा ने मिलाए थे, बाकी हम साथ में ये 3 साल। तुम्ही यांचं काम काढून दिलं का? म्हणजे त्याला वाटलं की बाबा साहेबांसोबत आपण जोडलं पाहिजे नाही का? तो भरपूर ठिकाणी इकडे तिकडे हातपाय पसरले पण त्याचं काम झालं नाही. तर आपल्या शाखेमध्ये आला आणि त्याचं काम झालं. त्यामुळे तो राजसाहेबांना खूप साहेबांचं आलं पाहिजे. भेटलं का साहेबांना? हा भेटलाय, वर जाऊन आला का किल्ल्यावर? हा गेल्यावर हा जाऊन आला. हा, तुम्ही कुठले महाराज? मी सुधागड तालुक्यात रायगड जिल्ह्यातलं. रायगड जिल्ह्यात केली का नोंदणी? हा नोंदणी केली. फॉर्म बघू मला. अरे भरलाच नाही फॉर्म तुम्ही. ओके बाय. बायकोसाठी येऊन चाललोय फॉर्म भरायसाठी. हा पत्नीसाठी. मग लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? लाडक्या बहिणीचे पैसे येत होते पण काय आता 2-3 महिने झाले नाही येत, बंद झाले. मला सांगा तुम्ही किती वर्ष मनसे सोबत? मी 15 ते 20 वर्ष झाले मनसेसोबत. मग जे सरकार आहे त्याच्याकडून त्याचा लाभ तुम्ही लाडक्या बहिणीसाठी घेत होता, बरोबर? मग माझं असं म्हणणं आहे, मग तुमच्या पत्नीने तिकडे मतदान केलं की इकडे केलंय? बघा आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये विधानसभेला मनसेचे उमेदवार नव्हते, पण आता पंचायत समितीला आम्ही उमेदवार दिलेला, तर मी स्वतः पंचायत समितीला मनसेच्या उमेदवाराचं काम केलं. आमच्याकडनं काही पैशाचे उमेदवार आमच्या निवडून आला, कारण का इतर पक्षांकडनं पैशाचा पाऊस पडला, कोणी 1500 रुपये इतर पक्षाकडनं वाटले गेले. आता आमच्याकडे काही पैसेच नव्हते, आम्ही उमेदवार गरीब उमेदवार उभा केलेला. पण तुम्ही आता किती वर्ष म्हटले पक्ष? 15 ते 20 वर्ष पक्षामध्ये. बरं, पक्षाला 20 वर्ष झाली, तुम्ही साधारण 15 वर्षात असं धरू. काय वाटतं पक्षाचा प्रवास की गेल्या 20 वर्षाचा बघितल्यानंतर कसं वाटतं? नाही कसं माहिती का, पक्षाचा प्रवास आहे ना की साहेबांचा मानणारा वर्ग भरपूर आहे, पण कसं माहिती काय, काही वेळेला काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे काही त्यांना अपेक्षा असते की सत्तेत राहायचं, सत्तेत गेले तर त्यांना म्हणजे 4 पैसे कमवायला भेटतात किंवा इतर पण काही गोष्टी होत असतात. आता आम्ही पण पक्षासाठी काम करतो, पण आम्हाला लोकांची कामं आम्ही म्हणजे एखादा अपघात झाला तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देऊ शकतो, पण सरकारी एखादा रस्ता बनवायचा असेल तर त्या ठिकाणी आम्हाला पण काही करता येत नाही. पण आम्हाला ज्या ठिकाणी आता अशी कामं करायला माणूस सत्तेत पाहिजे. हां सत्तेत पाहिजे, बरोबर. आता आम्ही एखाद्याचं ॲडमिशन करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन करतो, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी 1 रुपया कुणाकडनं घेत नाही, काय नाही, म्हणजे जे. पण काही वेळेला कसं होतं माहिती काय, हे लोक आहेत ना ते पैसे घेतात, काही लोक म्हणजे जे सत्तेत असेल ते पैसे घेतात, भरपूर कमवतात, इलेक्शनच्या वेळेला ते पैशाचा वापर करतात. आणि आमच्याकडे कसं आम्ही पक्षाचं प्रामाणिक काम करतो, लोकांचं नाव खराब नको व्हायला म्हणून कुणाकडनं 1 रुपया घेत नाही. पण मग मला असं म्हणायचं आहे, निवडणूक लढवायला गेलो तुमच्या पक्षाची बरीचशी माणसं ज्यावेळी मला आठवत आहे महाराष्ट्रात 2 पक्ष फुटले आणि संबंधित मंडळी इकडे सत्तेत जाऊन बसली, त्यावेळी तुमच्या पक्षातली बरीचशी माणसं त्यांना नावं ठेवते. हे ऑन पेपर म्हणजे ऑन पेपर नसे हे ऑन एअर इकडे तुम्हाला दिसेल. आता मला असं विचारायचं आहे, असं झाल्यानंतर तर महाराष्ट्राच्या जनतेने त्याच सगळ्यांना प्रेफरन्स दिला, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणून बसवलं, अशा तुमच्याकडे पर्याय काय राहतो साहेब? आता बघा त्यांना जे जनतेने निवडून दिलं ते कसं माहिती काय की पैसा, मेन गोष्ट पैशाची जेवर ते निवडून आणलेत 100%. कारण का पैसा जे निवडणुकीत लोक आहेत ना ती पैशाचा विचार करतात, लोक हां पैशाचा विचार करतात, ते कामांचा अजिबात विचार करत नाही. आता आमच्या इथे मी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, तुम्हाला असं मनातून वाटतं का कधी कधी की जाऊ दे कामं राहू दे बाजूला आपली, जाऊ थोडेफार पैसे वाटू वगैरे, असं वाटत असेल की कधी कधी? पैसे वाटावं अशी इच्छा असते, का वाटायची इच्छा असते, आपले कॅन्डिडेट उभे निवडून यायसाठी, परंतु आपल्याकडे पैसेच नाही, त्यामुळे वाटणार कुठनं हा पण प्रश्न आहे. कार्यकर्त्यांकडे पैसे कुठले आहेत? फक्त नेत्यांकडे आहेत का? नेत्यांकडे पण आता कसं माहिती काय, आमच्या पक्षाकडनं वरिष्ठ वरनं काही 1 रुपया येत नाही, इतर पक्षांकडनं फंडिंग येतो, बाकीचं वरून येतं, वरतून येतो, पण आमच्या पक्षांना कसं 1 रुपया कुठला येत नाही, त्यामुळे कार्यकर्ता ते म्हणजे ऐका ना, हो अगदी तुमच्याबरोबर म्हणूनच मी बोलतोय, मला बरं वाटलं की तुम्ही मन मोकळेपणाने बोलताय. मला विचारायचं आहे की साधारण राजकीय पक्षांना स्पॉन्सर असतात असं मी तरी पत्रकारितेत बघितलंय, मग मनसेला काय प्रॉब्लेम होतो का? काय आता माहिती काय, काय घेतात सर्वच ठिकाणी स्पॉन्सर असं मिळत नाही. एखादा मोठा नेता असेल कॅन्डिडेट किंवा तो जिल्हाध्यक्ष असेल किंवा इतर असेल तर त्यांच्याकडनं त्यांना मदत मिळू शकते, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्या
ज्या प्रकारे मदत मिळायला पाहिजे त्या प्रकारे नाही मिळत. पैसे न येता सुद्धा तुम्ही या पक्षासाठी काम करता. 100% करतो. 100% आम्ही राजसाहेबांसाठी काम करतो, पैशासाठी काम करत नाही सन्माननीय राजसाहेब साहेब. भारी बरं का. पण मग मला सांगा, ज्यावेळी तुम्ही कामं करता, तुम्ही लोकांचे 4 कामं काढून, आत्ता हे आले, हे दोघं म्हटले त्या बिहाऱ्यांची 2 पोरांची बिचारांची कामं होती काहीतरी, ते काढून दिली ते म्हटले. माझं असं म्हणणं आहे, असं केल्यानंतर सुद्धा लोक तुम्हाला मतदान करत नाहीत असं जेव्हा तुम्हाला दिसतं, जेव्हा तुमचा कॅन्डिडेट पडतो, वाईट वाटत असेल ना? काय माहिती काय, ज्यांचे आपण कामं करतो ते 100% मतदान करत असतात. आता मी सांगेल माझं उदाहरण. मी ज्यावेळेला ग्रामपंचायतला उभं होतो तर पूर्ण माझी भावकी पण माझ्याबरोबर नव्हती. हां, ते कुठं होते मग? इथे इतर पक्षांमध्ये मी कोणी शिवसेनेचे काम करत होती, पण तरी पण मी एकटा पक्षाचं कुठेतरी नाव व्हायला पाहिजे म्हणून मी लढत होतो. मला लोकांच्याकडनं एक म्हणजे ज्या ग्रामपंचायत इलेक्शनला काहीकांचं गणित असं झालं की याला 5 मतं पडतील असं त्यांना गणित झालं. पण ज्यावेळेला निकाल जेव्हा हे आले तेव्हा 63 मतं आली. म्हणजे त्यांना वाटलं पण नव्हतं. मी इतर पक्षांनी 1500 रुपये मतच वाटलेलं, माझ्याकडे 1 रुपया गेला नव्हता. मी जर पैसे वाटले तर 100% या ठिकाणी माझी सीट पण मिळाले असते होतं. 100% लोक पैसे वाटले कीच मतदान करतात असं तुमचं? सर्वच नाही आहेत. हां, काही जे असतात ती लोक पैशाचं हे करतात. बरं वाटलं भेटून तुम्हाला. धन्यवाद बरं का. झालं तुमचं हे घरी कोणासाठी? पत्नीसाठी. आणि पत्नीसाठी. वा वा, चालू आहे मनसेचं, चालू आहे अजून. आणि मी मुद्दाम आलो इथे जाणून घ्यायला की कोणाची काय मदत, काय नाही काय नाही. काय मनसेसारखा पक्ष जो महाराष्ट्रामध्ये एकेकाळी, मला आठवतं की 2009ला स्थापना झाली, राज ठाकरे बाहेर पडले, बाळासाहेबांनी त्यावेळी काही त्यांनी वक्तव्य केलेली होती की हा असं वागेल वाटलं होतं वगैरे, असं राज ठाकरेंबद्दल ते म्हटले होते. मग राज ठाकरे म्हणाले की बडव्यांचा वगैरे त्यावेळी त्यांनी उल्लेख केला. असं सगळं प्रत्येक पक्षाची एक वाटचाल असते. म्हणून मुद्दा असा आहे की ज्या पक्षाला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत, राज ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं राजकीय स्थान आहे. आजच्या घडीलासुद्धा त्यांचे आमदार नसतील वगैरे तरीसुद्धा, पण आडलेला माणूस त्या शिवतीर्थावर जातो हे मी बघितलेलं आहे मुंबईत काम करत असताना. पण तरीसुद्धा मला म्हणायचं आहे की 20 वर्ष एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या व्यक्तीसोबत, त्या पक्षासोबत का बरं राहावंसं वाटत असेल, या उत्सुकतेतून त्या सगळ्यांना क्रॉस क्वेश्चन करत तुम्ही. पण अर्थात तुम्ही मुंबई तक बघत राहा, काय काय घडतं काय नाही सगळं तुमच्यावर पोहोचायचं. माझ्या माहितीनुसार राज ठाकरे इथून पुण्याचा दौरा, तिथून ते अहिल्यानगरचा दौरा करून मग माघारी मुंबईला जाणार आहेत. या सगळ्या दौऱ्यांमध्ये काय घडतं काय नाही सगळं समजून घ्यायचं आहे. कारण 19 तारखेला, 19 मार्चला हा जो काय पाडव्याचा त्यांचं सगळं महोत्सव असणार आहे, त्याच्या पायाभरणी आणि त्याच्या आधीच्या ज्या काही घडामोडी त्या पण आपण विस्कटून थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. मुंबईत बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार, आज रायगडाच्या पायथ्यापासून.